त्यांचा फोटो आहे आणि त्यांची जी संस्था आहे सह्याद्री देवराई ते छापलेलं आहे. त्या पिशव्यांना छिद्र पाडलेले आहेत. कशासाठी छिद्र असतात? अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हावा म्हणून, त्या हवा वगैरे त्याच्यातून आतमध्ये जावी म्हणून अशा पद्धतीची रचना केलेली आहे. ह्याच्यामध्ये मग आशी मॅडमने सांगितल्या पद्धतीनं 70% खत, 70% माती आणि 30% खत ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि बी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या हाताने ती रुजवायची आहे. हे झाड माझं आहे. कुणाचं आहे? माझं. तुम्ही प्रत्येक जण म्हणणार आहे. आणि जी गोष्ट माझी असते त्या गोष्टीची आपण आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी घेतो, बरोबर आहे की नाही? माझी वस्तू आहे. आता इथे एखादी पेन्सिल पडली असेल, ती माझी असेल तर आपण पटकन उचलतो आणि माझी नसेल तर जाऊ दे तिकडे, माझी नाही कशाला मी उचलू, कुणाला विचारू कशाला, असा विचार करतो आपण. म्हणून हे झाड हे तुमचं स्वतःचं आहे. तुमच्या बरोबर जशी तुमची वाढ होते त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या झाडाची वाढ करायची आहे. ते झाड वाढत असताना म्हणजे बी पासून अगदी कोंब फुटणं, त्याला पानं छोटी छोटी कोवळी फुटणं, नंतर रोप छोटं होणं, ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तुम्ही स्वतः अनुभवायची आहे. कारण त्याचा म्हणजे माझा आहे त्याचा आनंद खूप असतो. आणि जास्तीत जास्त मुलांनी, आपण आता 21 जण आहोत, जास्तीत जास्त मुलांनी आपलं स्वतःचं झाड जगवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला लागणारं खत, पाणी ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. त्या तेवढ्या वेळच्या वेळेला पुरवायच्या, मर्यादेत, अतिरिक्त पण नाही, लक्षात घ्या. ठीक आहे.